रायगड जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर पुन्हा एकदा वाढलेला आहे आणि त्यामुळे आंबा नदीनं धोका पातळी ओलांडून पूर परिस्थिती निर्माण झाली आहे। सद्यस्थितीत नागोठणेसह आंबा नदीच्या पुराच्या पाण्याखाली गेले असून संपूर्ण शहराला पुराच्या पाण्याचा वेढा बसलाय आणि त्यामुळे अनेक व्यापारी वर्गाचं दुकानदारांचं मोठं नुकसान झालंय। नागोठणेकरांची चिंता मिटली आहे। पाहुयात नागोठणे बाजारपेठेतून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी गणेश महाप्रळकर यांनी। रायगड जिल्ह्यात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढल्यामुळे अनेक नद्यांनी धोका पातळी आहे ती ओलांडलेली पाहायला मिळते। सध्या मी नागोठणे शहरात आहे। नागोठणे शहराला संपूर्ण आंबा नदीनं विळखा घातलाय आणि त्यामुळे पुन्हा एकदा नागोठणे शहर आहे तो आंबा नदीच्या पुराच्या पाण्याखाली गेलेलं पाहायला मिळतंय। सद्यस्थितीमध्ये आपण हे दृश्य बघितलं तरी समोर दिसते ती बाजारपेठ आणि एसटी बस स्थानकचा परिसर आहे आणि या परिसरामध्ये जवळजवळ 4 ते 5 फूट आहे ते आंबा नदीचं पाणी आहे ते शिरलेलं पाहायला मिळते। एकंदरीत रायगड जिल्ह्याला आज रेड अलर्ट आहे तो हवामान विभागाकडून देण्यात आलाय आणि त्यामुळे अनेक भागांमध्ये पुन्हा एकदा मुसळधार पाऊस आहे तो कोसळण्यास सुरुवात झालेली आहे। एकंदरीत आपण बघितलं तर महाड, रोहा आणि नागोठणे ही 3 शहरं आहेत ती सध्या नद्यांच्या पाण्याच्या पुराच्या पाण्यात सध्या अडकलेली पाहायला मिळतात आणि त्यामुळे व्यापाऱ्यांसहित इथल्या स्थानिक दुकानदारांचं देखील मोठं नुकसान झालेलं पाहायला मिळतंय। एकंदरीत रायगड जिल्ह्यामध्ये नागोठणे शहरातली जी परिस्थिती आहे ती बिकट होत चालली आहे आणि त्यामुळे नागोठणे शहरातील नागरिकांना आणि बाजारपेठेतील इथल्या व्यापाऱ्यांना सध्या सुरक्षित स्थळी घेऊन जाण्याचं काम आहे ते स्थानिक प्रशासनाकडून सुरू झालेलं आहे। गणेश महाप्रळकर, एबीपी माझा, रायगड। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.